पीएनबी घोटाळ्याचा फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे। मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक केल्याची माहिती आता पुढे आली आहे। सीबीआयच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाल्याची सुद्धा माहिती आहे। मेहुल चोक्सी यानं 13,850 कोटींच्या घोटाळ्यातील तो आरोपी आहे। पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेमध्ये त्याने 13,850 कोटींचा घोटाळा केलेला होता। फायनान्शियल फ्रॉड्स जेव्हा होतात, फायनान्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे। पण पहिलं तुम्ही टाइम बाउंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडाले त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा। कारण का त्यांना लगेच अटक जेव्हा होते तेव्हा अटक झाल्यावर तो गरीब माणूस कष्ट करत राहतो। तो पहिलं मेहुल चोक्सींना सांगा, आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले 2 लाख 5 लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक, ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहुल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी। तर 2018 साली पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर तो फरार झाला। जानेवारी 2018 मध्ये नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी भारतामधून पळाले। नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याकडून बँकांची फसवणूक झालेली आहे। जानेवारी 2018 मध्ये मेहुल चोक्सीवर 280 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। 2018 मध्ये सीबीआयने या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल केलेला होता। पीएनबी चौकशीसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पर्यंत सुद्धा पोहोचली। बँकेच्या नावानं 11,380 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला। घोटाळ्याच्या चौकशीमध्ये ईडीची एंट्री झाली आणि ईडीने गुन्हा दाखल केला। मेहुल चोक्सीचा पासपोर्ट आता रद्द करण्यात आलाय। एप्रिल 2018 पर्यंत हा घोटाळा 13,850 कोटींचा असल्याचं समोर आलंय।